संतांची पालखी आता इंदापूर मुक्कामी दाखल झाली आहे आणि याच रयत शिक्षण संस्थेच्या ग्राउंडवरती हा एक नयनरम्य सोहळा सुरू आहे। खरं तर हे प्रवासातलं दुसरं रिंगण आहे आणि या ठिकाणी सर्व वारकरी दाखल झालेले आहेत। रिंगण सोहळा सुरू आहे। आपण पाहतो या ठिकाणी सगळे वारकरी असतील, घोडेस्वार असतील आणि पालखीवादक असतील किंवा विनेकरी असतील, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला असतील, या सगळ्या याच ग्राउंडवरती 3 राऊंड मारणार आहेत। खरं तर 10 मिनिटं हा रिंगण सोहळा सुरू राहणार आहे। बेलवडीनंतरचा या प्रवासातला सगळ्यात मोठा हा रिंगण सोहळा आहे। खरं तर प्रशासनाने जोरदार तयारी या ठिकाणी केलेली आहे। या ग्राउंडवरती हा सगळा सोहळा पाहण्यासाठी विविध माध्यमं असतील किंवा नागरिक असतील किंवा वारकरी असतील दाखल झालेले आहेत। या सगळी दृश्य फक्त आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून टॉप अँगलवरून पाहू शकतोय। खरं तर हा सगळा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी अनेक जण या ठिकाणी दाखल झाले आहेत। दुपारचे 12 वाजलेले आहेत। खरं तर बेलवडीचा रिंगण सोहळा सकाळी 9च्या दरम्यान होता आणि हा सोहळा आता कडक उन्हामध्ये सुरू आहे। खरं तर पावसाळी वातावरण आहे। कालच या परिसरामध्ये पाऊससुद्धा दाखल झाला होता, पाऊस पडलेला सुद्धा आहे आणि आज या ठिकाणी एकदम आल्हाददायक वातावरण, सकाळचं थोडंफार ऊन आहे आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय। आता थोड्याच वेळामध्ये हा रिंगण सोहळा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि अशा पद्धतीने ही सगळी दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहू शकतो। हे रयत शिक्षण संस्थेचं संपूर्ण ग्राउंड, संपूर्ण प्रांगण अक्षरशः वारकऱ्यांनी फुलून गेलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय आणि आता हा रिंगण सोहळा सुरू झाला आहे। सुरुवातीला आपण जर पाहतोय तर या ठिकाणी झेंडेकरी आहेत, यांनी दौड लावलेली आहे। अतिशय जोरदार वेगवान पद्धतीने हा सोहळा सुरू आहे। झेंडेकरी जोरदार पद्धतीने या ठिकाणी पळतायत। या रिंगण सोहळ्यामध्ये वय विसरून हे सगळे मंडळी या पालखीला, या रिंगणाला प्रदक्षिणा मारत आहे। अतिशय नयनरम्य दृश्य ही आपण पाहू शकताय या ठिकाणी। खरं तर ही सगळी दृश्य पाहताना एक वेगळा आविष्कार या ठिकाणी पाहायला मिळतोय। सर्वत्र फक्त ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत ही मंडळी या ठिकाणाहून हा सोहळा या रिंगणामध्ये चक्कर लावत आहेत, या रिंगण सोहळ्याला प्रदक्षिणा मारत आहेत। खरं तर ही सगळी दृश्य ड्रोन कॅमेऱ्यातून सुद्धा आपण पाहू शकणार आहोत। या ठिकाणी जोरदार विठ्ठलाचा आणि तुकाराम महाराजांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जयघोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। ही सगळी दृश्य फक्त आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय। कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर, पुणे।